केपीएल अर्थात स्कायरी प्रीमियर लीग ही स्पर्धा आणि आज स्पर्धेचा शेवटचा दिवस मॅच आहे, सामना आहे. ज्या संघाने दहशत निर्माण केली त्या संघाचा प्रणय 11 आणि ज्या संघाने प्रणव 11 कडे वारंवार मात खाली तो संघ पुन्हा एकदा बदला घेण्यासाठी याच मैदानावरती पाहायला मिळेल. टॉस हारले प्रणव 11 टॉस हारलाय आणि यावेळेस पुन्हा एकदा जो संघ मातीतून खड्यातून जे वारंवार वादळ निर्माण करून आलाय ते संघाने या ठिकाणी टॉस जिंकलाय. काही निर्णय सर फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांचा आहे. काय रणनीती मागील मॅच मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय होता, यावेळेस असं काही वाटलं की आपण प्रथमच फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दोन वेळेस आमच्यावर हवे आहे, त्याच्यामुळे आम्ही IC प्लस प्रेशर मध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच ज्यावेळेस तुम्ही सांगितलं 80 आम्ही रन धावसंख्या ठोकल ज्या मागील मॅच मध्ये तुमचं जे घडल्या अधिक फायटर या संघाला तुम्ही पराभूत केलं, दिशा चॅलेंजर संघाला केला, यावेळेस काय वाटतं प्रणव 11 या संघाला पराभूत करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल तुमचा. चला देऊया शुभेच्छा. निष्ठा संघाला असेच टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय. काय फायनलच्या सामन्यामध्ये तुम्ही भरपूर सामने खेळले, त्यामध्ये टॉस तुम्ही देखील जिंकला होता, यावेळेस टॉस हारला. जर टॉस जिंकला असता तर काही निर्णय असता आणि क्षेत्ररक्षण घ्यायचं होतं ते तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे पाहिजे होतं ते तुम्हाला मिळालंय. आणि यावेळेस तुम्ही निष्ठा या संघ तुम्ही खूप वेळा त्यांना पराभूत केलंय, यावेळेस तुमच्यावरती हवी होता की त्यांच्यामध्ये काही संघ खेळाडू आहेत आणि म्हटलं गेलं एवन आई फॉर्म मध्ये आलाय, महेंद्र हे देखील आले. काही तुम्हाला काही रणनीती त्यांच्यामध्ये तुम्ही रचाल? काही नाही तसा, ते तर खूपच रन रेट जास्त काढतात, त्याच्यामुळं आम्ही कमीत कमी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू. देऊया दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. चला अनिस फायडर